तर अवकाळी पावसाच्या सुसाट वाऱ्यानं रत्नागिरी रेल्वे स्थानकाला झोडपलेलं आहे। या स्थानकाचं नुकतंच सुशोभीकरण करण्यात आलं होतं। 2 दिवसात रेल्वे स्थानकाचं लोकार्पणही होणार होतं, मात्र आज आलेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसानं रेल्वे स्थानकाच्या छताचं पीओपी फाटलेलं आहे। त्यावरील पडदा लोंबकळलेला आहे। पावसावेळी कोणीही प्रवासी रेल्वे स्थानकावर नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। एकाच पावसात अक्षरशः दुर्दशा झालेली आहे। दृश्यांमध्ये बघू शकतो रेल्वे स्थानकाच्या या सुशोभीकरणाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उमटताना दिसत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय रत्नागिरी स्थानकामधली ही दृश्य आहे। वादळी पावसाचा तडाखा बसला आणि उद्घाटनापूर्वीच या छताचं पीओपी कोसळलेलं आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। कशा निकृष्ट दर्जाचं हे बांधकाम होतं हे सिद्ध करत आहे। एक त्यातल्या त्यात बरं झालं की त्या स्थानकावर प्रवासी नव्हते आणि प्रवासी नसल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। मात्र एकाच पावसात या रत्नागिरी स्थानकाची अशी दुर्दशा झाल्यानं या कामावर प्रश्नचिन्ह उमटते। राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। तर राकेश, नेमकं काय घडत आहे रत्नागिरीत? सौरभ, नक्कीच आज अवकाळी पावसाचा तडाखा जो आहे तो संपूर्ण जिल्ह्याला बसलेला आहे। जवळपास 2 तास पाऊस पडत होता आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता आणि या वादळी वाऱ्याचा फटका जो आहे तो रत्नागिरी रेल्वे स्टेशनला बसलेला आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरणाचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे आणि लवकरच या सुशोभीकरणाचं पूर्ण झालेल्या कामाचं उद्घाटन देखील होणार होतं। मात्र आज या अवकाळी पावसाने रेल्वे स्टेशनच्या ज्या सीट पीओपी सीट्स आहेत त्या फाटलेल्या आहेत। छताला लावलेले पीओपी होते ते देखील खाली कोसळलेले आहेत। त्याच्या वरचा पडदा जो होता तो देखील लोंबकळलेल्या अवस्थेत दिसत होते। मात्र या ठिकाणी काही कोणतेही प्रवासी उभे नसल्याने कोणाला काही झालं नाही। मात्र या सर्वांमुळे कामाच्या संपूर्ण कामाच्या दर्जावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। 2च दिवसांवरती उद्घाटन आलेलं होतं। 2 ते 3 दिवसात उद्घाटन होणार होतं आणि अशा परिस्थितीतच आज या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे या रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाच्या कामाला फटका बसला। पीओपी देखील खाली आले आणि त्यामुळे एकूणच या संपूर्ण कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सौरभ, राकेश, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।